न्यायासाठी कडक उन्हात लहान मुलांसह ठिय्या. पोलिसांच्या लेखी ग्वाहीनंतर शिरसाट कुटुंबियांचे उपोषण मागे. आमचा माणूस गेला, पण त्याचे मारेकरी मोकाट का, असा संतप्त सवाल विचारत गेल्या 3 दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेले शिरसाट कुटुंबियांचे उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. घोडेगावचे नितीन शिरसाट यांच्या हत्याकांडातील आरोपींना मुक्का लावून अटक करण्याबाबत पोलिसांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचे मान्य केले आहे. आंदोलनाचा पवित्रा पाहून नगरसेवक सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड आणि सुमेध गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आंदोलकांची कैफियत आणि पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी विशेष पथके नेमण्याची आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या वतीने फरारी आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. या आश्वासनानंतर शिरसाट कुटुंबियांनी गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेले आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी अजिंक्य भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, निलेश शिरसाट, शारदा शिरसाट, अनिकेत अल्हाद, स्वातीताई शिरसाट व समस्त शिरसाट परिवार व आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. बोलू का जी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घोडेगावमध्ये घडली होती. दिवसा ढवळ्या आमचे सर्वांचे भीमसैनिक मित्र नितीनजी शिरसाट यांचा जो खून झाला होता, त्या घटनेला होऊन आता जवळजवळ 3 महिने होत आलेले आहेत. त्या संदर्भात त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी, नातेवाईकांनी या ठिकाणी 4 दिवसापासून उपोषण केलं होतं. त्या ठिकाणी आम्ही अशोकरावजी गायकवाड असतील, सुमेधजी गायकवाड असतील, अजिंक्यजी भिंगारदिवे असतील, अक्षयजी भिंगारदिवे असतील, आम्ही सर्वांनी त्यांना SP साहेब, आपले कलबुर्गी साहेब व त्या विभागाचे DYSP राजगुरू साहेब यांची भेट घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की जे काही 10-12 दिवसात चार्जशीट दाखल करायचे, त्यामध्ये योग्य ती कारवाई करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे व मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी केलेली आहे. जर त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही सर्व भीमसैनिकांच्या वतीने अहिल्यानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने असं जाहीर करतो की हे जे काही पुढचं आंदोलन होईल हे महाराष्ट्रात होईल व त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. नितीन शिरसाट या तरुणाचा गोळ्या झाडून जो खून झाला, त्या खुनातील आरोपी त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज त्यांचे कुटुंबीय, तालुक्यातले तरुण मंडळी, सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपोषणाला गेले 3 दिवसापासून बसलेले होते. या उपोषणाची सांगता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या अर्जाप्रमाणे या शेवगाव पोलीस विभागाचे DYSP श्री राजगुरू साहेब यांनी लेखी आश्वासन त्यांना दिलेलं आहे आणि आरोपीवर तातडीने कारवाई करू, येत्या 10 दिवसात अशा पद्धतीचं लेखी निवेदन दिल्यामुळे आज त्यांचं उपोषण सोडित आहोत. पण 10 दिवसामध्ये जर या संबंधानं पोलिसांनी कारवाई केली नाही तर या जिल्ह्यामध्ये या प्रश्नाच्या निमित्तानं एक उद्रेक निर्माण होईल आणि त्याचं पर्यवसन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून याचं उत्तर दिलं जाईल. याची नोंद पोलिसांनी घ्यावी, अशा पद्धतीची जाहीर विनंती आपल्यामार्फत आम्ही करीत आहोत. सध्या तूर्त एवढे पुरेसे. चला. माझ्या पतीची हत्या झाली, त्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे यासाठी आम्ही 3 दिवसापासून उपोषणाला बसलो होतो, आमरण उपोषणासाठी. तर आज साहेबांनी, DYSP साहेबांनी, राजगुरू साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिलं आणि लेखी स्वरूपात सांगितलं की मोका अंतर्गत कारवाई आम्ही नाही का मोका अंतर्गत कारवाई करू आणि लेखी स्वरूपात सांगितलं त्यांनी आणि आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. त्यांनी आरोपी पकडू असं सांगितलं आहे. तर आम्ही त्या म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितल्याबद्दल आम्ही मान्य केलं आहे. इथून पुढे आता त्यांनी त्या आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी इथून पुढे त्यांची त्या गोष्टीनुसार तपास करावा, एवढीच आमची मागणी. आम्ही आज सर्व आंबेडकरी चळवळीच्या व शिरसाट परिवाराच्या वतीने राजगुरू साहेब तसेच कलबुर्मे साहेब यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला आणि शिरसाट परिवाराला
जे काय आश्वासन दिलेलं आहे ते त्यांनी येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये पाळावं अशीच त्यांना आंबेडकरी समाजाच्या वतीने विनंती करतो. अन्यथा भीमसैनिकांच्या आणि सर्व आंबेडकरी समाजाला रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी आमच्या आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो. जय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.